सुप्रभात, मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7 वाजता आहेत. महाफास्ट 100 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी आजच्या दिवसातली मोठी बातमी. मनोज जरांगेची आज जालन्यामध्ये विराट सभा होतीये. आंतरवाली सराठी गावामध्ये रात्रीपासूनच मराठा बांधवांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. जवळपास 100 एकर जागेवर जरांगेंची ही विराट सभा होणार आहे आणि दुपारी 12 वाजता जरांगेंच्या भाषणाला सुरुवात होणार आहे. 123 गावांकडून या सभेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि काल मध्यरात्रीपासूनच मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. आता सकाळचे 7 वाजता आहेत, दुपारी 12 वाजता ही सभा होणार आहे. मात्र 5 तास आधी 6 तास आधीच या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. एक अंदाज बांधला जातोय की या सभेसाठी जवळपास 1.5 ते 2 लाख मराठा बांधव जे आहेत ते उपस्थित राहतील. त्यामुळे आज दुपारी 12 वाजता जरांगे पाटील संबोधित करत असताना, भाषण करत असताना नेमकं कोणत्या मुद्द्यांना हात घालणार, काय बोलणार आणि हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 100 एकर जागेवर सभेचं संपूर्ण आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. 123 गावांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि संपूर्ण नियोजन 123 गावांकडून केलं गेलेलं आहे. ही आता सकाळची दृश्य आपण पाहताय. 5 तास शिल्लक आहेत सभा सुरू व्हायला. दुपारी 12 वाजता जरांगे पाटील यांचं भाषण या ठिकाणी होणार आहे. मात्र तरी सुद्धा आतापासूनच या ठिकाणी अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. पार्किंगची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत या सभेसाठी आंतरवाली सराठी गावामध्ये दाखल झालेले आहेत. आंतरवाली सराठी गावामध्ये जवळपास 100 ते 150 एकर शेत जमिनीवर या संपूर्ण सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी जो अल्टिमेटम दिलेला होता तो आज संपतोय. त्याच्यामुळे आता जरांगे पाटील आपली पुढची भूमिका काय मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याचं सुद्धा आयोजन केलेलं होतं. वेगवेगळ्या भागामध्ये ते गेलेले होते. मराठा बांधवांसोबत त्यांनी संवाद साधलेला होता. ठिकठिकाणी जे आहे ते त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं. एकीकडे आपण पाहताय ही अलोट गर्दी, तर दुसरीकडे कशा पद्धतीनं व्यासपीठ जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे ते आपण पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एका बाजूला आणि हे व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. मराठ्यांचा लढा असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. जवळपास 150 एकर जागेवर या संपूर्ण सभेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आंतरवाली सराठी गावामध्ये रात्रीपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. काल रात्री या ठिकाणी एका संगीताचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता आणि रात्रीपासूनच या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय. संपूर्ण नियोजन जे आहे ते जालन्यामधल्या, मराठवाड्यामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या 123 गावांकडून करण्यात आलेलं आहे आणि या विराट सभेला 5 तास शिल्लक आहेत. मात्र जर आत्ताचं चित्र आपण हे पाहिलं तर या ठिकाणी लाखोंची गर्दी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा काल पहाटे या ठिकाणी येत संपूर्ण नियोजनाचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून एक दावा करण्यात आलेला आहे की या सभेसाठी लाखो लोक, लाखो मराठा बांधव जे आहेत ते येणार आहेत. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. दत्ता, 5 तास शिल्लक आहेत सभा सुरू व्हायला, जरांगेंचं भाषण सुरू व्हायला. मात्र रात्रीपासूनच मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे आणि आताचं चित्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हजारोंची गर्दी आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी हजारांची नव्हे तर लाखोंची गर्दी झाली असं म्हणावं लागेल. सध्या मी रस्त्यावरचं आणि सगळ्या परिसरातलं चित्र पाहिल्याच्या नंतर मराठा समाजाचा महाप्रलय आंतरवली सराटीमध्ये उसळलाय की काय असं प्रश्न या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलाय. कारण मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जागा मिळेल त्या ठिकाणी गाड्या पार्क करण्यात आलेल्या आहेत आणि रस्ते गर्दीने फुलून गेलेले आहेत. हे सगळे लोक मोठ्या संख्येने सध्या मैदानाच्या दिशेने चाललेले आहेत. 15 ते 20 किलोमीटर परिसरामध्ये सगळीकडे माणसं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जो 5 लाखाचा आकडा पूर्वी सांगितला जात होता, मात्र आता या ठिकाणी त्यापेक्षाही जास्त लोक दाखल झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. अजूनही 3 ते 4 तास सातत्याने लोक मैदानावरती सभा ठिकाणाच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे गर्दीचा उच्चांक जो आहे तो आजच्या सभेमधून निर्माण होण्याची शक्यता आहे. कैक लाख लोक या सभेसाठी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आता साधारणपणे 7 वाजलेली आहेत. काही वेळात मनोज जरांगे हे बाहेर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आजच्या साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहेत आणि त्यानंतर बरोबर 11 वाजता त्यांची या ठिकाणावरून उघड्या जीप मधून जी आहे ती रॅली सुरू होणार आहे आणि ती रॅली 12 वाजेपर्यंत मैदानावरती पोहोचणार आहे. 12 वाजता मनोज जरांगे
हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या रॅम्पवरून जमलेल्या संपूर्ण समुदायाला अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर सभेला संबोधित करतील. मात्र एक ऐतिहासिक आणि भव्य दिव्य सभा आज पार पडताना पाहायला मिळते आहे. मनोज जरंगे यांनी यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि हा दौरा करून प्रत्येकाला अंतरवली सराटीत सभेला येण्याची विनंती केली होती. त्यामुळे किती लोक येतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. मात्र आज इथं जेव्हा चित्र पाहतोय त्यावेळेला ही जी लाखोंची गर्दी आहे ती आतापर्यंतच्या सगळ्या सभांचा विक्रम मोडून काढणारी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे मनोज जरंगे यांची ही जी सभा आहे ती ऐतिहासिकच नाही तर अभूतपूर्व सुद्धा ठरणार आहे आणि नक्कीच या सभेनंतर सरकारला मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो तातडीने घेण्याचा विनंती आणि सूचना जी आहे ते मनोज जरंगे सुद्धा सभेमधून करणार आहेत. मात्र सरकारला हादरवणारी म्हणता येईल किंवा संपूर्ण मराठा समाजाचं एक अभूतपूर्व एकीचं चित्र दाखवणारी सभा म्हणता येईल अशी सभा आज या ठिकाणी पार पडते आणि या सभेसाठी लाखो लोकांचा महाप्रलय अंतरवली सराटीमध्ये दाखल होतोय. ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे गेलेले होते, महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केलेला होता, त्या त्या ठिकाणी एकच नारा जो आहे तो घुमत होता, तो म्हणजे एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी या प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि जरांगे पाटील हे ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राचा संवाद दौरा करत होते त्यावेळेला त्यांनी संपूर्ण मराठा बांधवांना अंतरवाली सराटीमध्ये 14 तारखेला येण्याचं आवाहन केलेलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आता मराठा बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटी गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि दत्ता कनवाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. प्रत्येक अपडेट्स आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आत्ताच्या घडीची ही दृश्य जी आहे ती आपण पाहताय. मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते एकवटायला सुरुवात झालेली आहे. दत्ता आमच्या सोबत आहेत. दत्ता, रात्रीपासूनच जर आपण पाहिलं तर मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून ते येत आहेत. एकूणच जर आपण पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त, यंत्रणांचा बंदोबस्त कशा पद्धतीने लावण्यात आलाय? नक्कीच खरं तर काल सकाळपासूनच लोक जे आहेत ते अंतरवली सराटी इथल्या मैदानावरती यायला सुरुवात झाली होती. काल सकाळच्या सुमारासच 20 ते 25 हजार लोक त्या ठिकाणी दाखल झाले होते. दुपारनंतर आणखीन मोठ्या संख्येने लोक यायला सुरुवात झाली होती. जे लांब लांबच्या ठिकाणचे लोक होते ते रात्रीच्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपापल्या गाड्या घेऊन, बसेस घेऊन, कार घेऊन भेटल त्या वाहनाने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रात्रभर भेटल त्या जागेवर त्यांनी मुक्काम केलेला आहे आणि आज सकाळी ते सभेच्या ठिकाणी या ठिकाणी रवाना होताना पाहायला मिळत आहेत. बरोबर या ठिकाणी ज्या प्रमाणात लोक येत आहेत त्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा जो आहे तो पुरेसा या ठिकाणी दिसत नाही, कारण संख्या मोठ्या प्रमाणात आलेली आहे. साधारण 2000 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांच्या वतीनं लावण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांची गरज नाही अशा स्वरूपाची भूमिका मनोज जरंगे यांनी व्यक्त केली होती. इथं पायाखाली मुंगी सुद्धा मरणार नाही, इतकी शांततेत आमची सभा होईल अशा स्वरूपाचं आव्हान जे आहे ते मनोज जरंगे यांनी केलं होतं. मात्र सभेसाठी प्रशासकीय पातळीवरती वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मराठवाड्यात अत्यंत महत्वाचा मानला जाणारा धुळे सोलापूर जो महामार्ग आहे तो महामार्ग पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे, वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. मात्र सभेसाठी येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांसाठी हा रस्ता सुरू ठेवलाय. इतर अवजड वाहने किंवा इतर वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला सध्या ऑक्टोबर हीट सुरू असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे, जेवणाची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जर कुठली परिस्थिती निर्माण झाली तर रुग्णालय सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. नक्कीच सर्व व्यवस्था